कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड भाग, चंदगडच्या दुर्गम भागात शांतता होती, पाऊस होता, डोंगर दऱ्यांनी वेढलेला परिसर होता आणि एका पोल्ट्री फार्ममध्ये सुरू होता असा खेळ, ज्याचा माग काढताना तपास यंत्रणा थेट देशाच्या सर्वात कुख्यात ड्रग्ज नेटवर्क पर्यंत पोहोचली। कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यातल्या हजगोळी या दुर्गम गावाने आता केवळ एका कारवाईमुळे संपूर्ण राज्याचं लक्ष वेधून घेतलंय। कारण इथे सापडलेला मेफेडॉन अर्थातच एमडी ड्रग्जचा कारखाना हा केवळ स्थानिक पातळीवरील अंमली पदार्थांचा अड्डा नसून त्याचे धागेदोरे कुख्यात गुन्हेगारी नेटवर्क पर्यंत पोहोचत असल्याचा धक्कादायक संशय तपासातून समोर आलाय। प्रश्न असा आहे की मुंबई, ठाणे, पुणे यासारख्या शहरांमध्ये तपास यंत्रणेचा दबाव वाढल्यानंतर ड्रग्ज माफियाने आपला कारखाना उभारण्यासाठी चंदगडच का निवडलं? उत्तर कदाचित या भागाच्या भौगोलिक परिस्थितीत दडलंय। दुर्गम रस्ते, पावसाळ्यात वाहतुकीची मर्यादा, गोव्याची जवळीक, कमी वर्दळ आणि बाहेरून येणाऱ्यांवर सहज संशय न येणारा परिसर म्हणजेच ड्रग्ज माफियासाठी शहरामधील धोक्यापासून दूर आणि तपास यंत्रणेच्या नजरेपासून लपण्यासाठी चंदगडचा दुर्गम भाग सुरक्षित आश्रयस्थान बनत होता का? हा आता अत्यंत गंभीर प्रश्न आहे। नयानगर पोलिसांच्या एका एमडी ड्रगच्या प्रकरणाच्या तपासातून इरफान सलीम खान याचं नाव समोर आले। त्यानंतर तपास अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सकडे गेला आणि चौकशीची साखळी पुढे सरकत थेट कोल्हापूर जिल्ह्यातील हजगोळीपर्यंत पोहोचली आणि त्यानंतर जे उघडीस आलं ते हादरून टाकणार होतं। हजगोळी येथील एका पोल्ट्री फार्मवर छापा आणि आतमध्ये केवळ शेती किंवा पोल्ट्री व्यवसाय नव्हता, तर एमडी तपास करण्यासाठी लागणारी रसायने, पावडर, उपकरणे आणि तयार ड्रग्जचा साठा। या कारवाईत सुमारे 208 ग्रॅम तयार एमडी सह तब्बल 1,13,00,000 रुपयाहून अधिक किमतीचे साहित्य जप्त करण्यात आलं। मात्र या प्रकरणाची खरी भीती जप्तीच्या आकड्यात नाही, तर त्या नेटवर्कच्या व्याप्तीत आहे। तपासात दाऊद इब्राहिम टोळीशी संबंधित कुख्यात सलीम डोला यांच्या नेटवर्कशी या प्रकरणाचे कनेक्शन असल्याची माहिती समोर येत आहे। देशभरातील विविध ठिकाणी उभारण्यात आलेल्या ड्रग्ज कारखान्याच्या तपासातून ही एक मोठी साखळी समोर आली। उत्तर प्रदेश, तेलंगण, मुंबई आणि आता थेट कोल्हापूरचा चंदगड ही केवळ ठिकाणाची यादी नाही, ही एक इशारा देणारी साखळी आहे। कारण अंमली पदार्थांचं नेटवर्क आता केवळ महानगरापुरतं मर्यादित राहिलेलं नाही। तपास यंत्रणेचा दबाव वाढला की कारखाने एका शहरातून दुसऱ्या राज्यात आणि तिथून दुर्गम ग्रामीण भागात स्थलांतरित होत असल्याचं चित्र सध्या दिसत आहे। याचा अर्थ काय? तर ड्रग्ज माफियाने आता ग्रामीण भागातील दुर्गम भागांना आपल्या उत्पादन केंद्रासाठी लक्ष्य करायला सुरुवात केली आहे का? हा प्रश्न केवळ चंदगड पुरता नाही, हा प्रश्न संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्याच्या सुरक्षेचा आहे। दुर्गम भागातील बंद किंवा कमी वापरात असलेल्या शेड्स, पोल्ट्री फार्म, गोदामे, फार्म हाऊस अशा जागांचा गैरवापर करून मोठे गुन्हेगारी नेटवर्क तयार होत असेल, तर स्थानिक प्रशासन, ग्राम स्तरावरील यंत्रणा आणि पोलीस यांच्या समोर आता नवं आव्हान उभं राहिले। या प्रकरणातील आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे तपास जसजसा पुढे सरकतोय तसतशी या नेटवर्कची पाळेमुळे अधिक खोलवर असल्याची शक्यता निर्माण होत आहे। एक कारखाना उद्ध्वस्त झाला, पण प्रश्न आहे संपूर्ण नेटवर्क उद्ध्वस्त झाले का? या कारखान्याला अर्थसहाय्य कुणी केलं? रसायने कुठून आणली? यंत्रसामुग्री कुणी पुरवली? तयार एमडी कोणत्या मार्गाने बाहेर पाठवली जाणार होती? गोवा आणि इतर राज्यापर्यंत याचा पुरवठा होणार होता का? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हजगोळी हा या साखळीतील पहिला उलगडा आहे की अजून अनेक लपलेले अड्डे तपासाच्या रडारवर आहेत? याची उत्तरं पुढील तपासातून स्पष्ट होतील। पण एक गोष्ट मात्र निश्चित आहे, चंदगडच्या डोंगर दऱ्यामध्ये सापडलेला हा ड्रग्ज कारखाना केवळ एका गुन्ह्याचा पर्दाफाश नाही, तर ग्रामीण भागापर्यंत पोहोचलेल्या आंतरराज्य आणि आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थांच्या साखळीचा गंभीर इशारा आहे। कालपर्यंत चंदगडची ओळख निसर्ग, जंगल आणि सीमा भाग म्हणून होती, पण आज त्याच दुर्गमतेचा वापर गुन्हेगारी नेटवर्कने लपण्यासाठी केला असल्याचा संशय समोर आलाय।
पोल्ट्री फार्मच्या नावाखाली सुरू झालेला हा विषारी उद्योग थांबवण्यात तपास यंत्रणेला यश आलं असलं तरी आता खरी लढाई सुरू झाली आहे. कारखाना उद्ध्वस्त करण्याची नव्हे तर त्यामागची संपूर्ण साखळी मुळापासून उखडून टाकण्याची. कारण ड्रग्जचा एक कारखाना सापडतो तेव्हा फक्त इमारत सापडत नाही तर समाजाच्या भविष्याला पोखरणाऱ्या एका विषारी जाळ्याची दारं उघडतात. या आणि अशाच ताज्या अपडेटसाठी पाहत रहा तारा न्यूज.